नमस्कार. इयत्ता 12वी युवक भारती विषय मराठी यामधील भाग क्रमांक 2 भाग क्रमांक 3 साहित्य प्रकारांचा अभ्यास आहे. याच्यामध्ये कथा या साहित्य प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडक्यामध्ये याची प्रस्तावना आपल्याला पाहत असताना कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. यामध्ये श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण यांची माहिती दिली आहे. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होत असतात, तसेच व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा याच दृष्टिकोनातून आपल्याला या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये मनुष्य आपले अनुभव, कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागतो तेव्हा त्याची गोष्ट होत असते किंवा गोष्ट झाली आणि त्यातूनच कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दार्थ, अर्थ, गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्टी सांगितल्या जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. याला त्याचबरोबर मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला सर्वात मोठी परंपरा लाभलेली आहे. भारतामध्ये या कथा प्रकारात खूप मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. कथा हा शब्द कथ या धातूपासून तयार झालेला आहे. आता आपण सर्वप्रथम कथा म्हणजे काय हे बघायचं आहे. आपण कथेची या ठिकाणी व्याख्या आपण थोडक्यात केलेली आहे. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. त्याचबरोबर कथा म्हणजे याच्यामध्ये पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंतपणा, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे कथा होय. याच्यामध्ये कथा या प्रकाराचा अभ्यास करत असताना कथा म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, व्याख्याच्या स्वरूपामध्ये बघितलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला एखादी आपल्याला शिकवण विद्यार्थ्याला द्यायची असेल किंवा एखादी शिकवण आपल्याला एखाद्याला द्यायची असेल त्यावेळेस आपण त्यासाठी कथालेखन करत असतो. नंतर या गोष्टीमध्ये मनोरंजन नावाचा प्रकार याच्यामध्ये घातला गेला. त्याच्यात मनोरंजन करण्यासाठी किंवा विचार, भावना, चित्ताकर्षण, घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या कथा लिहिल्या जाऊ लागल्या. याच्यामध्ये कथेत ज्यावेळेस घटना असतात किंवा कथानक असतं त्याच्यामधली पात्र असतात, त्याच्यामध्ये स्थळ, काळ, वेग यांचाही उल्लेख या कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यामध्ये विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये एक आकर्षक असा शेवट देखील आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि या सगळ्याला मिळून त्याला एक शीर्षक देखील, उत्तम शीर्षक देखील असते. अशा विविध प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला कथा म्हणजे काय हे आपल्याला पाहता येतं. त्यानंतर कथेची पूर्वपीठिका म्हणजे कथेचा काय इतिहास आहे बाबा, कथेची काय पूर्वपीठिका आहे. तर सुरुवातीला 1890 मध्ये मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार हरिनारायण आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली.
या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या, सोप्या व सरळ अशा हृदयस्पर्शी छोट्या छोट्या कथा त्यांनी त्या ठिकाणी काय केल्या, प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात काळानुसार त्यामध्ये बदल होत गेले. त्याच्यामधला आशय असेल, त्याच्यामधली अभिव्यक्ती असेल, त्याच्यात असणारं परिवर्तन घडवून कथा सामर्थ्यवान करण्यात आल्या. सामर्थ्यवान कथा झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती कथा बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. जसं जसं लेखन तंत्रामध्ये बदल होत गेला, साहित्यामध्ये प्रकाशनामध्ये बदल होत गेले, त्यामुळं ह्या कथेमधल्या सगळ्याच गोष्टीमध्ये, पात्रामध्ये असतील, परिचय असेल, स्थान असेल, याच्यामध्ये बदल होत गेले. आणि या सगळ्या बदलानुसार मग त्या कथेमध्ये वेगवेगळे त्यामध्ये कथेचे प्रकार पाडण्यात येऊ लागले. म्हणजे समजा आता ग्रामीण भागातलं जर वर्णन त्या कथेमध्ये आलं असेल, ग्रामीण भागातल्या जीवनाचं जर चित्रण त्या कथेमध्ये आलं असेल, तर तो एक ग्रामीण कथेचा बाज होऊन गेला. म्हणून त्याला ग्रामीण कथा असं देखील म्हटलं जाऊ लागलं. एखाद्या कथेमध्ये जर दलितांचं विषय वर्णन केलं असेल, किंवा दलितांविषयी जर चित्रण त्या कथेमध्ये असेल, किंवा दलितांविषयीचा भास जर त्या कथेमध्ये आला असेल, तर त्या कथा दलित कथा म्हणून त्या कथा उदयास आल्या. अशा प्रकारे कथेचे विविध प्रकार त्याच्यामध्ये पडले जाऊ लागले. आणि या सगळ्यांनी, ग्रामीण कथा असतील, दलित कथा असतील, यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध जीवन असं प्राप्त करून दिलं. हे कथा वाङ्मयाचं जीवन समृद्ध झालं. त्याच्याचबरोबर आणखी स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह, आशय दोन्ही वृद्धिंगत होऊन गेल्या. आणि स्त्रिया देखील त्या कथा लिहू लागल्या आणि स्त्री कथाकार म्हणून सुद्धा उदयास येऊ लागल्या. अशी ही जीवने, विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकाला काय करते, आकृष्ट करते, वाचकाला खिळवून ठेवते आहे. आता या कथेमध्ये आपण बघितलं, कथेची पूर्वपीठिका अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये आणखी आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगता येतात. एकूणच कथा ही माणसांचं मनोरंजन करते, माणसाला वाचनामध्ये खिळवून ठेवते. आणि या कथेचा प्रवाह आणि आशय या दोन्हीही वृद्धिंगत होत गेला. असे जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या विविध कथा आपल्याला आज वाचायला मिळतात. पुढचा घटक आहे ते म्हणजे कथेचे घटक. आता या कथेच्या घटकामध्ये पहिला घटक आहे कथाबीज. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर किंवा त्याच्या प्रतिभाशक्तीनं तो एखाद्या घटनेत वास्तवाचे वा कल्पनेचे रंग भरतो. हे करत असताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांची मदत घेतो, सहाय्य घेत असतो. या सर्व घटकांच्या मदतीनं तो त्या घटना मालिकेचे कथात्म साहित्यामध्ये रूपांतर करतो. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. आता कथाबीज म्हणजे काय नेमकं, की त्या कथानकाची जी घटना आहे मेन, त्या घटनेच्या सभोवताली गोल गोल अशी ती कथा भिंगत असते, फिरत असते. म्हणून कथेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो घटना हा घटक महत्त्वाचा आहे. आणि यालाच कथा साहित्यामध्ये कथा बीज म्हटलेला आहे. बीज, त्या बीजाच्या भोवती ती कथा घडत असते. याच्यामध्ये ती कथा सत्य घडलेली असेल किंवा वास्तवातली असेल किंवा ती कल्पनेने रंगवलेली घटना असेल. त्याच्यामध्ये तो काल्पनिक काही गोष्टी देखील तो लेखक घालू शकतो. परंतु मेन कथेचा पहिला जर घटक कोणता असेल तर ते कथाबीज आहे. कथेची घटना हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरा
जो कथेचा घटक आहे तो म्हणजे कथानक. या कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा जपला जातो. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या ज्या भावभावना आहेत त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. आता याच्यामध्ये कथानकामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, घटना आहेत, प्रसंग आहेत, पात्रांच्या कृती आहेत, त्या विविध पात्रांचे स्वभाव आहेत, इत्यादीचे वातावरण आहे ते हळूवारपणे उलगडण्याचं काम या कथेच्या माध्यमातून होत असतं. त्यालाच आपण कथानक असे म्हणतो. या सगळ्यांची मांडणी करत असताना ती कथा आपल्याला हळूहळू पुढे घेऊन जावी लागते, जायची असते आणि यालाच कथा साहित्यामध्ये कथानक असे म्हणतात. त्याच्यानंतर जो तिसरा घटक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पात्र परिचय किंवा पात्रचित्रण. या कथानकामध्ये आपल्याला जो आपण भाग आता आपण कथा शिकलेलो आहे, कथाबीज शिकलोय, कथानक शिकलोय आणि पात्रचित्रण. आता याच्यामध्ये आपण पाहत असताना पात्रचित्रण त्याच्यामध्ये कथेमध्ये जी विविध प्रकारची पात्र आहेत ते पात्र हा कथेचा महत्वाचा घटक आहे आणि या पात्रचित्रणातूनच कथेचा आशय पुढे जात असतो. म्हणजे कथाकार एखाद्या पात्राची कृती, वृत्ती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते. म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. आता याच्यामध्ये जी काही विविध प्रकारची जी पात्र आहेत आपल्याला पाहतो आपण, ती पात्र त्या वाचकाची स्वनिर्मित पात्र जरी असली तरी ती पात्र चालती बोलती पात्र आपल्याला त्या कथेमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचं चित्रण साहित्यिकानं, कवीनं, लेखकानं केल्यामुळं ती पात्र एकदम वाचकाच्या अवतीभोवती असल्यासारखं वाटतं, सभोवताली फिरल्यासारखं ती वाटतात. यानंतर आपल्याला पुढचा घटक जो पाहायचा आहे तो म्हणजे संवाद. आता या संवाद घटकाकडे आपण येऊया. हा संवाद घटक आपल्याला बघायचा आहे. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारा संवाद हा कथानकात असतो आणि तो संवाद कथानकाला प्रवाही ठेवतो. पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात महत्वाची लय, आंतरिक संगती महत्वाची असते. संवादातून रसनिर्मिती, रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी एक उंची प्राप्त करून देण्याचं काम संवादात असतं. आता संवाद याच्यामध्ये संवादाच्या माध्यमातून विविध प्रकारचे रस, मग वीर रस असेल किंवा शूर रस असेल, त्यातलाच प्रकार तो वीर रस, शूर रस, किंवा एखादा करुण रस असेल, बिभत्स रस असेल, हे जे साहित्यातील रस आहेत, हे रस त्या संवादातून आपल्या समोर येत असतात. त्याच्यानंतरचा जो घटक आपल्याला तिथं सांगितलेला जातो तो म्हणजे भाषाशैली. भाषाशैलीच्या माध्यमातून हे कथानक काय होतं, पुढे जातं, साकार होतं, प्रकट होतं. कथेतील पात्र जे आहेत त्या पात्रांच्या
स्वभावानुसार, त्यांच्या स्वभावाच्या वैशिष्ट्यानुसार किंवा त्या कथेतील असणाऱ्या वातावरणानुसार या भाषेची योजना तो लेखक करत असतो. तो लेखक कथाकार त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्या लेखकाची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप शैली विशेषण निश्चित होते. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण आणि बोली भाषा यांची रसमिसळ केली जाते. म्हणजे समजा ग्रामीण भागातली जरी कथा असली तरी कथेचं स्पष्टीकरण विवेचन करत असताना तो लेखक हे प्रमाण भाषेचा वापर करतो आणि प्रत्यक्षात पात्राच्या मुखातली जर भाषा असेल तर त्या भाषेमध्ये तो ग्रामीण भाषेचा त्या ठिकाणी वापर त्याच्यामध्ये करताना दिसतो. हे महत्वाचा घटक त्याच्या भाषा शैलीमध्ये आहे. याच्यानंतर कथेच्या घटकामध्ये पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती हा कथेचा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. कारण कथेतलं तुम्ही वातावरण कोणत्या पद्धतीचे ठेवणार आहे, रसिकाला वाचकाला चिटकून ठेवण्याचं काम, आकर्षित करण्याचं काम हे त्या घटनेचं कथेचं वातावरण करत असतं. याच्यामध्ये स्थळ, काळ, सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती इत्यादींनी युक्त असं वातावरण त्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या वातावरणाचा वाचकावर निश्चित स्वरूपाचा असा परिणाम होतो आणि तो या कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा जो पट जितका सघन तितकी कथा सकस होत असते. मग जितकं तुमचं वातावरण त्या कथेतलं तुमचं महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नाट्यमयता. या पाठातील जो घटक आहे तो नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईट गोष्टींचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्यातून नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षापर्यंत पोहोचते. तसेच प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईटच घटनांचे असते असं नाही, तर चांगल्या घटकांचं सुद्धा नाट्यमयता हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं, केलेलं असतं. या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहतो. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. आता हे जे आपण घटक पाहिलेले आहेत कथेचे, कथाबीज असेल, कथानक असेल, पात्रचित्रण असेल, संवाद, भाषाशैली, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, या सगळ्या घटकांशिवाय आणखी काय असे महत्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये? कथेचा आरंभ आहे, कथेचा मध्य आहे, कथेचा शेवट, असे सर्वसाधारण कथेचे 3 टप्पे मानले जातात. त्या कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्राच्या परस्पर विरोधी भूमिकेतून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून आपल्याला त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते किंवा होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण असते, जितकी उत्कंठावर्धक असते, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. म्हणजे पहिल्या मिनिटातच तुम्ही त्या वाचकाला खिळवून ठेवू शकता अशी सुरुवात त्या कथेची असते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे काय होतं, एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं पाहायला मिळतं. कथा लेखनात कथेच्या वरील घटकांबरोबर शीर्षकाचं सुद्धा त्या ठिकाणी महत्व आहे. म्हणजे शीर्षकावरून सुद्धा आपल्याला त्या कथेचा नेमका गाभा काय आहे तो आपल्याला लक्षात येऊ शकतो. ते म्हणून शीर्षकाला सुद्धा या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्व त्या ठिकाणी आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करतो किंवा करते, शीर्षक करत असते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कथेचे विविध घटक म्हणून या ठिकाणी ही कथा काय करते,
मूळ रूप त्या ठिकाणी विस्तार घेत असते. यानंतर आपल्याला या कथेची वैशिष्ट्य पाहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी की कथा मनोरंजन करते. आता बघा की मराठी भाषेच्या कथा दालन, मराठी भाषेचं जे कथा दालन आहे ते खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. कथा मनोरंजन करते कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. मराठी कथा विलक्षण मनोरंजन करत असतात. तिची खुमारी मोठी आहे. एक सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार, मराठी साहित्यामध्ये सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार जर कोणता असेल तर कथा आहे. याच्यामध्ये दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पहिले पान दिले जातं. ते तिच्या मनोरंजकतेला या वैशिष्ट्यामुळे अबाल वृद्ध कथा सांगण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद मनसुरात लुटतात. तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ टीव्ही असेल, काय कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा या कथेला पहिलं महत्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण आपलं मनोरंजन, आता काय काय वाचक आता वर्तमानपत्रामध्ये काय कथा असतील, मासिकामध्ये काय कथा आलेल्या वाचत असतील, तरी पण आता कॉम्प्युटरला असेल, मोबाईलला असेल, त्याच्यामध्ये सुद्धा कथा वाचण्याचा आनंद हे वाचक घेत असतात आणि आपलं मनोरंजन करत असतात. मुले तर गोष्टी सांगण्यासाठी भांडवून सोडतात. मोठी माणसे याला आपत नसतात. म्हणून गोष्टी वेल्हाळ झाला तर तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. गोष्ट कोणाला आवडत नाही? गोष्ट लहान मुलापासून सगळ्या माणसाला गोष्ट आवडत असते. माणूस तो ऐकण्यासाठी सतत धडपडत असतो. त्याच्यामुळं कथेची वैशिष्ट्य म्हणजे कथा मनोरंजन करते. मनोरंजनासाठी त्या ठिकाणी आपल्याला कथेचा फायदा होत असतो. यानंतर दुसरा घटक जो आहे तो म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. दुसरा घटक आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. आता माणसाचं जीवन घडत असताना, माणसाच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असताना, माणसाचं व्यक्तिमत्व घडत असताना त्याच्यावर संस्कार चांगले होणे गरजेचे आहेत. मग कथा काय करते नेमकं की मनोरंजकता तर त्या कथेमध्ये आहेच, परंतु त्या कथाच्या पात्राच्या माध्यमातून माणसाच्या व्यक्तिमत्वावर, माणसावर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्याचं काम ह्या कथा देत असतात. त्यामध्ये कथा ह्या प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात, बोध देतात, ज्ञान देतात. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार या कथांच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वाचे कथावाङ्मयात ही पात्र आपल्याला जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच या कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. आता आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कथानक आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटात सुद्धा कथानक असतं, परंतु त्याच्यामधून एक विकृती समाजामध्ये पसरली जाते. तशा प्रकारची विकृती साहित्याच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही. कारण एक आदर्श पात्रच
व्यक्तीला त्या पात्राचं अनुकरण करायला भाग पाडतं किंवा आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे याचा एक आदर्श त्या कथेच्या पात्राच्या माध्यमातून समोर येतो. म्हणून त्या व्यक्तिमत्वावर चांगल्या प्रकारचे संस्कार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता तिसरा जो पॉइंट आहे तो कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. आता वाचकांना खिळवून ठेवणं, वाचकांची उत्कंठा वाढवणं, वाचकाला त्या कथा वाचाव्या अशा वाटणं, शेवटपर्यंत त्या वातावरणामध्ये धरून ठेवणं, हे कथेचं खूप मोठं एक कार्य आहे किंवा कथेची खूप मोठी ताकद आहे असं म्हटलं तर आपल्याला काय वावगं ठरणार नाही. कारण कथा वाचत असताना नेमकं आता पुढे काय होणार आहे ही उत्सुकता त्या वाचकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये त्या कथेच्या पात्रांविषयी, घटनेविषयी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. आणि ही जिज्ञासा, ही उत्कंठा, उत्सुकता निर्माण झाली की मग ते कथानक त्या वाचकाला त्या ठिकाणी कथेमध्ये खिळवून ठेवत असतं. याच्यामध्ये कथेतील पात्र असतील, प्रसंग असेल किंवा त्या पात्रांची प्रसंगाची केलेली गुंफण असेल, या सगळ्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य वाचकाला तल्लीन करून टाकतं. वाचकाला वर्तमान काळातून भूतकाळात घेऊन जातं आणि पुन्हा वर्तमान काळात आणतं. अशा वैशिष्ट्यपूर्वक फ्लॅशबॅक किंवा लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. त्यामुळे पाठ्यपुस्तकामध्ये जी आपल्याला शोध नावाची कथा दिलेली आहे व.पु. काळे यांची, ही कथा तीच करते. त्या कथेतील आकस्मित वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षितपणे शेवट, यामुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे तुमच्या लक्षात येईलच. आता ही कथेच्या पात्राच्या गोष्टीमुळं आपल्याला त्या ठिकाणी साहित्यकाला एक सहज सोपं काम जर कोणतं असेल तर त्या पात्रांची साहित्यिकांची किंवा वाचकांची उत्कंठा वाढवण्याचं काम ह्या कथा करत असतात. यानंतर कथेचा पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कथा एककेंद्री असते. कथा एककेंद्री असते हा घटक आपण पाहतोय की त्या कथेतला अनुभव असेल, रचना असेल, त्यांचं एककेंद्रित्व हे कथेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका केंद्राभोवती कथा ती त्या ठिकाणी फिरत असते. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते म्हणून ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट छोटे असते. आता कादंबरीमध्ये अनेक विविध पात्रांचा समावेश असतो. वेगवेगळ्या ठिकाणं त्या ठिकाणी कादंबरीमध्ये किंवा नाटकामध्ये असू शकतात आणि 2-3 प्रसंग कादंबरीमध्ये ॲट अ टाइम चालू असतात. कथेमध्ये तसं नसतं. कथेमध्ये एकच प्रसंग चालू असतो आणि त्याच प्रसंगाच्या स्वभावताली, त्याच घटनेच्या स्वभावताली ही कथा फिरत असते. नाटकामध्ये असेल, कादंबरीमध्ये असेल तर 2-3 प्रसंग, 2-3 घटना ह्या बरोबर चालत असतात. म्हणून कादंबरी ही छोटी असते, लघु असते. कथा ही लघु असते, छोटी असते आणि कादंबरी ही दीर्घ असते. कादंबरी मोठी असते, नाटकही मोठं असतं, परंतु कथा ही छोटी असते आणि ती एका गोष्टीभोवती केंद्रित झालेली असते म्हणून ती कथा एककेंद्री असते. पुढचा घटक आहे कथा भूतकाळात लिहिली जाते. आता साधारणतः सर्वसाधारणपणे कथा ह्या सगळ्या भूतकाळातच लिहिल्या जातात. कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, एक गाव होते, तेथे एक दानशूर व्यक्ती राहत होता. हा होते, होता, ह्या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे आपल्याला कथेमध्ये आढळतात. कथेत एखादी हकीकत सांगितली जाते, घडून गेलेले प्रसंग सांगितले जातात. या हकीकत असेल, प्रसंग असेल, कथानक असेल, याचं वर्णन त्या ठिकाणी झालेलं असतं. त्यामुळेच कथेला
आपोआपच लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैलीचा वापर त्या ठिकाणी लेखकानं केलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा पॉइंट आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. आता ह्या विविध प्रकारच्या ज्या कथा आहेत त्या कथेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आपल्या जीवनाचा शोध घेतला जातो. उदाहरणार्थ त्यामध्ये कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातील लोकसेवक असो, एखाद्या त्या व्यक्तीच्या म्हणजे आपण जर पु ल देशपांडेंची बटाट्याच्या चाळमधली जर कथा पाहिली, अंतू बर्वा नावाची एक कथानक आहे, अंतू बर्वा नावाचं बटाटे चाळ या कथासंग्रहातलं, त्या अंतू बर्व्याच्या त्या प्रसंगाभोवती ती कथा त्या ठिकाणी काय होते, व्यक्तिचित्रण त्या व्यक्तीभोवती ती कथा फिरते. अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी, मग एखादा राजा असेल, गावातला सेवक असेल, त्याच्याभोवती ती कथा त्या ठिकाणी फिरत असते. अशा प्रकारची ती कथा त्या व्यक्तीच्या जीवनाचा वेध त्या कथेच्या माध्यमातून घेतला जातो. पुढचा पॉइंट आहे, शेवटचा पॉइंट आहे, कथा श्रवणीय असल्यामुळं कथेचे सादरीकरण करता येते. आता कथाकथनाचे कार्यक्रम आपण पाहतो. या कथाकथनाच्या कार्यक्रम का असे मोठे मोठे प्रसिद्ध झाले, तर कथा ही ऐकण्याजोगी आहे, श्रवणीय आहे. सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे किंवा सांगणे, कथन करणे, कथा सादर केली जाते. याच्यामध्ये कथामाला, बालक मेळावे, बाल साहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखन संग्रह यांचे कथन फारसे होत नाही, पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये नित्यनेमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ही मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती चित्त देऊन किंवा एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वीपासूनच होत आलेले आहे. म्हणजे साधी घरातली एखाद्या आजीनं जरी लहान मुलाला गोष्ट सांगायची म्हटलं तर ती कथा झाली. सांगणाराही तितकाच तळमळीने सांगतो आणि ऐकणारा तितक्या तळमळीने ऐकतो, आणि त्याच्यामुळे ही कथा श्रवणीय आहे. तुम्ही एखादी कादंबरी वाचायला सांगा, कादंबरी नाही सांगू शकणार तुम्ही, एखादं नाटक नाही सांगू शकणार, किंवा एखादी कविता देखील सुद्धा तुम्ही त्याला सांगणार नाही, बघू ऐकू म्हणणार नंतर. परंतु गोष्ट सांगतो म्हणलं की सगळ्या वर्गाचं लक्ष, मुलांनो आज मी तुम्हाला कविता शिकणार आहे म्हणल्यानंतर काहींची मुडकी खाली जातात. मुलांनो आज आपण एखादं नाटक पाहणार आहे म्हणल्यानंतर काही मुलं समाधानी होतात, परंतु काहींना नको वाटतं. परंतु मुलांनो आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे म्हटलं की सगळे दप्तर आवडून ठेवतात आणि गोष्ट ऐकण्यासाठी कान टाऊ करून शिक्षकाकडे पाहतात. कारण कथा ही श्रवणीय आहे, ऐकणीय, ऐकण्यासाठी ते त्या ठिकाणी महत्वाचे आहे. म्हणून याच्या माध्यमातून ती कथा त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचत असते. इथपर्यंत आपण हा भाग पाहिलेला आहे. पुढचा भाग आपण पुढचा राहिलेला भाग आहे तो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.